बघ ही घड्या वगैरे घालून ठेवल्या होत्या ना मी तुझ्या कपड्यांच्या. तुला सांगितलं होतं मी कपाटामध्ये ठेव, पण तेवढे ठेवता येत नाहीये तुला. ऐक ना मम्मा, मला ऑडिशन शूट करायची, आजच्याच पाठवायची, प्लीज मला कॉन्सन्ट्रेट करू दे. काय मी बोलते का तुला नाही करायचं म्हणून? कर बोलतेय ना, मग कर ना. असं का करतेस तू? ते बघ सगळ्या ह्या अशा उशा इकडे ठेवता, तुम्हाला हे पण नीट ठेवता येत नाही. काय काय करावं? माझी कंबर दुखते तरी पण मी तुझ्यासाठी करत. ऐक ना यार, तुझ्या मनातल्या मनात बोल ना प्लीज. या ऑडिशनचा तरी कॉल बॅक येऊ दे ना. एकही ऑडिशनचा कॉल बॅक येत नाही, तुमच्यामुळे होतोय सगळं. करू दे ना मला. मग याचा खापर तू माझ्यावरच फोडणार आहेस का? तू कॉन्सन्ट्रेट करत नाही, तू फोकस करत नाही, तू मेकअप करत नाहीयेस, तूच नीट ऑडिशन देत नाहीयेस. कोते करत असते नुसती. काय काय करावं काहीच कळत नाही. सुनो देखो बॉबी, ऐसे मत करो. मैं तुम्हारे आगे हाथ जोड़ती हूँ, प्लीज प्लीज ये सब मत करो. मैं हूँ ना, मैं सब कुछ ठीक कर लूंगी. हाँ, और पाणी कुठलं भरू? ते मेथी पालक वगैरे टाकतेस, ते डिटॉक्स वाला, ते लिंबू बिंबू टाकते, ते करू. दे ऑडिशन दे. फटके दे. बाप रे बाबा, त्यांचा श्वास फुलला होता, त्यांच्याजवळ त्यांचं इन्हेलर पण नव्हतं. देवाचीच कृपा म्हणायची, दुसरं काय नाही का? माझी ना खात्री आहे आज राजवाड्यांच्या बाबतीत जे काही झालंय ना ते काकूंनीच घडवून आणलंय. पण फक्त मला ना हे प्रूफ करता येत नाही, ह्याचं वाईट वाटतं. पण त्यांना कसं पटवून द्यायचं की हे सगळं 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 काकू करतायत? म्हणजे आधी आजींच्या बाबतीत आणि आता राजवाडे त्यांच्या स्वतःच्या बाबतीत. पण त्यांना नाही पटू शकत. नंदू, सत्य कितीही दाबून ठेवलं ना तरी योग्य वेळी ते बाहेर येतच. पण या सत्य आणि असत्याच्या लढाईमध्ये आपल्या माणसाला जर त्रास होत असेल ना तर तो आधी बघावा, लढाईच्या आधी. कळतंय का? तो कमी करण्याचा प्रयत्न करावा. नंदू, लढाईचं काय, ती तू लढशीलच आणि तू जिंकशील सुद्धा. पण त्याआधी जावई बापूंच्या तब्येतीकडे लक्ष दे बाळा. बाबा मी केला प्रयत्न हो, पण ते ना त्यांच्या त्या सगळ्या जुन्या सिस्टीम मधून बाहेरच यायला तयार नाहीयेत. इतके स्टबन आहेत ना ते. अगं वेडे, मोठे बिझनेसमॅन आहेत ते. तुझ्या या नव्या सिस्टीम मधून आउटकम किती चांगला मिळेल हे त्यांना सांग ना, मग ते विचार करतील. ते तुला काही सांगणार नाहीत, तुला काही बोलणार नाहीत, म्हणून तू त्यांच्यासाठी काही करणारच नाहीस. असं आहे का? बस वेट वेट वेट. तुम्ही सगळेजण माझे एकट्याचं क्रेडिट असल्यासारखं काय टाळ्या वाजवताय आणि कॉंग्रॅच्युलेट करताय मला. तुम्ही सगळेजण दिवस रात्र मेहनत करताय म्हणून ही गोष्ट घडली आणि म्हणून आपल्याला हे सगळ्यात मोठं डील क्रॅक करतात. यश म्हणाल तर हे आपल्या सगळ्यांचं आहे, त्यामुळे टाळ्या सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी वाजल्या पाहिजे. सो कुडोज टू ऑल. तुमची हीच गोष्ट सर आम्हाला खूप आवडते. तुम्ही कायम मी नाही आपण म्हणता आणि सगळ्यांना एकत्र करा. आणि सर बॉस असावा ना तर फक्त तुमच्यासारखा. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. खरं तर मी तुम्हाला कोणालाही फक्त स्टाफ मानत नाही, तर मी तुम्हाला सगळ्यांना माझ्या कुटुंबातील एक सदस्य आहात तुम्ही, असंच मानतो. आय वॉन्ट नथिंग बट द बेस्ट फॉर दिस फॅमिली. एक खरंच हा, तुम्हा सर्वांचं अभिनंदन. समर, काही होतंय का? मगाचपासून घाम पुसतोस. ओके. नक्की? हो. बरं, स्वानंदी वहिनी कधी येते? समर, स्वानंदी वहिनी कधी येते? स्वानंदी मॅडम ऑफिसमध्ये त्यांना यायला थोडासा वेळ लागेल, त्यामुळे मला असं वाटतं की सेलिब्रेशन करायला आपण तुम्ही कोणी थांबण्याची गरज नाही. तुम्ही प्लीज केक कापा आणि सेलिब्रेट करायला लागा. हां हां, आलो मी, आलो. ओके. काय रे? हां, आय एम ओके. हां
आपण केक कापूया हा. काय नुसती बघत बसणार आहेस का? दे की लवकर, बोल ना. ए मला तो येत होता डब्बा आहे ना, तो दे मला. नाही तो डबा आणि 2 थाळ्या मिळतील. हे तो एवढा डबा आहे का? डबी येते. नाही ताई, नाही जमायचं. अरे नाही, तो डबा पाहिजे, तो डबा मिळेल ग. एवढे सगळे चांगले नवीन नवीन कपडे आहेत, असं काय करतेस तू? मम्मा, ह्या आदिराचे कपडे आहेत ना, तू यांना घेऊन टाकणार आहेस का? तू गप ना जरा, डिस्कशन करते दिसत नाहीये का? हा अगं दे ना, काय नाटक करते. दे ते दे ना, ते मोदक पात्र आहे ना, ते दे. ते ये याच्यामध्ये दे लवकर. नाही ताई, का? लेडीजचे कपडे कोण घेतात एवढं? अरे लेडीजचे कपडे नाही घेणार तर कोणाचे कपडे घेणार? जगामध्ये 2च जाती आहेत ना, लेडीजचे कपडे असतात ना तर मग जेंट्सचे कपडे असतात. हे 2 प्रकारचे कपडे असतात. लेडीजचे कपडे का नाही घेणार? मामा, गपला काय? त्यांना नको आहेत तर मला देऊन टाक ना. चुबेस. ते ऑडिशन साठी बरे पडतील ग. ब्रँडेड कपडे बघून सिलेक्शन तरी होईल माझं. प्लीज दे ना मला. काय ए ठेवून दे. हा कसला बाय. दुसऱ्यांचे कपडे घालायचे नसतात अंगावर. देऊन टाक असं नको करूस. नाही दे. ताई, नाही जमायचं एवढं. अरे का नाही जमायचं? दे दे दे, ते चांगले आहेत, दे मला. व्हॉट इज गोइंग ऑन? तुझे कपडे अगं कपाटामध्ये पडून होते ना नुसते, ते म्हटलं चला बो आणि देऊन टाकूया. चार चांगली भांडी मिळतील, काहीतरी उपयोग होईल.